नमस्कार, मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा आपण ही जी दिव्यांची मॅट रांगोळी आहे तर ते आपण कट करून ठेवलेले आहे। हे बघा इतक्या प्रकारचे दिवे आहे। तुम्हाला जर डिझाइन लागत असतील तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता, म्हणजे आपल्याला ऑर्डरनुसार तुम्हाला हे घरपोच मिळतील। आणि बघा मॅट रांगोळीमध्ये आपण दिव्यांची रांगोळी, कमळ रांगोळी, पिकॉकची रांगोळी अशा सर्व प्रकारचे आपल्याकडे रांगोळी आहे। काही गोल रांगोळी आहे। तर हे बघा आता आपण कमळची रांगोळी काढणार आहे आणि आपले ऑनलाइन ऑफलाइन असे क्लासेस पण असतात याचे। या पद्धतीत पिकॉकची ही दिव्याची रांगोळी आहे। आता दिवाळीला बघा आपण अशा जर 3-4 रांगोळ्यांची डिझाइन जरी पूजेच्या समोर टाकली तर खूप सुंदर अशी ही रांगोळी तयार होते। ही एक रांगोळी आहे। त्यानंतर बघा आता आपल्याकडे ही मॅट आहे। तुम्हाला साहित्य जर लागत असेल तर आपण साहित्य पण देतो बघा, ऑर्डरनुसार तुम्हाला घर। तर बघा आपण आता ही कमळची डिझाइन केलेली आहे आणि आपण हे बघा अशा पद्धतीने आपण ही कट करून घ्यायची आहे। तर आपण पहिले काय करायचं, हे कॅनव्हास असं स्ट्रेट कापून घ्यायचं, म्हणजे आपल्याला आहे ना डिझाइन कट करायला सोपी जाते। हे बघा हे बघा आपण जे ग्रीन काढलेलं आहे ना मॅटवर, ते पान आपलं थोडं मोठ्या साईजचं आहे आणि ती रांगोळी आपली बरोबर आहे। जर तुम्हाला याच्या तयार रांगोळी लागत असतील तर त्या पण करून मिळतील, आणि जर तुम्हाला कोणाला शिकायचं असेल तर ते पण तुम्हाला। हे बघा किती सुंदर अशी आपली ही कमळाची रांगोळी तयार झाली। हे बघा आता तुम्हाला ही रांगोळी बघून लक्षात येत नसेल, पण ज्यावेळेस आपण याच्यावर जेव्हा ही रांगोळी पूर्ण तयार होईल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल। आणि हे पण फूल खूप सुंदर दिसतं बघा। लक्ष्मीपूजनच्या समोर आपण असं कमळाची रांगोळी आणि दोन्हीकडनं 2 जर अजून दुसऱ्या रांगोळ्या ठेवल्या दिव्याच्या वगैरे छोट्या साईजमध्ये जर ठेवली तर खूप सुंदर अशी ही रांगोळी तयार होते। तर बघा इथे आपण कमळाची जी डिझाइन आहे ना तिला पहिले ग्रीन कलरनी पूर्ण म्हणजे आउटलाइन करून घेतलेली आहे। आणि हा आपला दिवा आहे जो आपण कट केला होता ना मॅटवर, तोच दिवा आहे। तर तो तयार झालेला आहे। हा आपला वर्कशॉपचा बघा दुसरा दिवस आहे। तर याच्यामध्ये आपण आता आज म्हणजे 2 रांगोळ्या घेतलेल्या आहे। तर त्यामध्ये बघा पहिले दिवा घेतलाय, तोही कट करून दाखवलेला आहे तुम्हाला कसा कट केला तर। आणि त्यानंतर आपण कमळाचं फूल घेतलंय। तर त्यामध्ये कमळाच्या फुलामध्ये आपल्याला जे पाकळ्या आहेत ना त्याला पहिले बॉर्डर ग्रीन कलरची करून घ्यायची आहे। मग त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार उलन हे करावी लागते, भरावी लागते बघा। तर अशा पद्धतीने आपल्या आता 3 रांगोळ्या झालेल्या आहे 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये। आता आपला जो तिसरा दिवस राहणार आहे तर त्यामध्ये आपण एक गोल रांगोळी घेणार आहे आणि एक छोटी पिकॉकची रांगोळी घेणार आहे। तर हा वर्कशॉप आपला जवळजवळ 3 ते 4 दिवसाचा झाला आहे। याची फी फक्त 500 रुपये होती आणि साहित्य वगैरे सगळं माझं होतं।
तर जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल किंवा ऑफलाईन वर्कशॉप करायचे असतील तर त्याच्यासाठी मला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा मग कमेंट करा आणि अशाच नवनवीन डिझाईनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून आपल्याला बघा भरपूर काही शिकायचं आहे आणि आपण ट्रेंडिंग विषय शिकवत असतो। आपला जो आपलं चॅनल जे आहे हे फॅशन डिझायनिंगचं आहे, पण यामध्ये आपण जे क्राफ्ट विषय पण आहे ते पण घेत असतो, जे की आपल्याला पेंटिंग आहे, त्यानंतर आपलं हे फॅशन डिझायनिंगच्या व्यतिरिक्त जे पण ट्रेंडिंग विषय राहतील ते आपण चॅनलवर घेणार आणि घेत असतो। तर अशाच नवनवीन डिझाईनसाठी नवनवीन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। उद्याच्या व्हिडिओ